हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. बाळासाहेबांच्या निधनानंतर मृतदेह 2 दिवस घरात पडून होता. दसरा मेळाव्याच्या भाषणात रामदास कदमांची विखारी टीका. ठाकरेंच्या नेत्यांकडून वक्तव्याचा कडवा विरोध. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात उद्धव ठाकरेंचे पुनरुच्चार. तर मराठीसाठी कायम एकत्र राहणार, ठाकरेंचा निर्धार. अमरावतीच्या परतवाड्यात 2 ठिकाणी एटीएसनं शस्त्रासह 11 जणांना पकडलं. राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून अटक. पोलिसांवर गोळीबार झाल्याची चर्चा. दसऱ्याच्या दिवशी केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट. केंद्रानं राज्याला कराचा 6,418 कोटींचा हप्ता वितरित केला. अजित पवारांनी पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे आभार मानले. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीमध्ये 13% तर दुचाकींच्या विक्रीत 34% वाढ. काल दसऱ्याला 3,000 कार आणि 7,500 दुचाकींची विक्री. भारतातील सर्वात मोठं आव्हान लोकशाहीवरील हल्ला. राहुल गांधींचा कोलंबियात बोलताना केंद्र सरकारवर निशाणा. मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका. तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध. मध्य प्रदेशातल्या खांडवा जिल्ह्यात दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर तलावात कोसळून 11 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 8 मुलांचा समावेश. पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त करत मृतांचे पालक आणि वारसांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर. महिलांच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा पाकिस्तानला दणका. 7 गडी राखून दणदणीत विजय. बांगलादेशनं पाकचा 129 धावातच खुर्दा उडवला. पहिल्या टेस्टमध्ये आज भारताला धावांचा डोंगर उभारण्याची संधी. काल पहिल्याच दिवशी विंडीजला 162 धावात गुंडाळल्यानंतर भारताच्या 2 बाद 121 धावा. राहुल आणि गिलच्या खेळाकडे लक्ष. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क. 500 अब्ज डॉलर्सची एकूण संपत्ती असलेले पहिले व्यक्ती. त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ आणि वाढत्या मूल्यांकनाचा त्यांच्या संपत्तीवर थेट परिणाम.